मला वाटतं आपले पंटर आहेत ना झोप. गाईस मी किती थकलोय सांगू नाही शकत, पण चढाई संपतच नाही. प्लस ही अशी चढाई आहे सिरियसली या लेवलनी बघा. डायरेक्ट 90% वाले बेंड करायला लागतात तिथे. बस आता असं वाटते पोचून जाऊ. हा फायनली हे दिसलं आम्हाला. तेवढं चढायचं आहे, ती हाईट अचीव करायची. बॉडीमधला सगळा घाम निघून गेलाय. वरती गेल्यावर बोलू आता. बमाय बंटी बच्चा काय थकलं की विसरलं. बंटा बच्ची बमाय आपण फिरसे आ गेले क्या ते वाला बमाय. ते केदारनीच नाव ठेवलंय उगाच. बमाय बोले तो भाई बाबा. तो बंबईया अनुपम बोलतो बंबईया किती बाबू पण म्हणतो त्याला. खतरनाक वाली चढ आहे भाई. हे इथून कोणतरी चढ आहे एकदम. दिन दिन हे इथून व्हिडिओ घ्या ना, मी वरती येतो. गाइस मैं तुम्हारा जाऊन दाखवतो. 5 मिनट अभी बस पहुंची गए अभी. ये देखो ये ऊपर वाला दिख रहा है धुके में क्या, वो धुके में का डोंगर पे ही अपने को जाने का. बघू शकता इथून असं किती हार्ड आहे चढायला. तसं तुम्ही इथून साध्या ठिकाणावरून चढू शकता. या सिच्युएशनला कसं बोलू शकतो तू. या तुम्ही काय इथूनच. अरे थोडा थ्रिल एन्जॉय कर. इकडून सरळ जाऊ शकता. सांग अरे व्हिडिओ फक्त दाखवा ना. अच्छा अरे भाई ऐसा मत कर. कुठून आता आपली पब्लिक बाबा इथं घाम दाखव. त्याच्या आपण तुम्हाला पिळून द्या लगेच. बाकीचे इकडे इथून बाहेर आले ते वाईट त्याच्यापर्यंत हे कुठे केल्या. हा है घाम ट्रेकिंगचा. किस्मत जो आगे सामने तू फोड़ दे उसका पंजाने. डायरेक्ट फोड दे. त्यांनी तरी मोडायला लावलं फोडून टाकतो डायरेक्ट. आपण गडावर चढतो ना. जो पाया नल्लीवाला आहे. खतरनाक बोले तो फुल हार्ट टेक के चढ़ाने पड़ता है. कुठं भाई लोग ही बाबा इथे क्लायमेट फुल मॅजिकल आहे. मागासले डोंगर खतरनाक वाला सही वाटतं ना. आमची पब्लिक तर बोलते ते शंकराचंच आहे स्वरूप. बाकी वरती फुल फॉग आहे. ढग वेगळ्याच मूड मध्ये. हा तिथून चालत आलो आपण. डोंगर दिसला ना मामा शंकर. हा हे म्हणजे आपण त्या साईडने चालत आलोय. त्या साईडने असं असं करून असं. गाईज फायनली आम्हाला कळालं की आम्ही ह्या डोंगराला तिथून बघत होतो खालून त्या साईडनी. ॲक्च्युअल आम्ही तिथून पूर्ण चालत आलो असं खालतून इथून हे असं झाडातून इथून. आता
वरती जाऊन अजून माहिती पडेल की अजून कसा आहे रस्ता. सध्या तरी थकवणार आहे, एवढा थकवणार आहे की बापरे. पब्लिक आमची 5-5 मिनिटाला रेस्ट घेते. तोरणाला पण एवढा रेस्ट नव्हता घेतला. पावसाळ्यात वॉटरफॉल सही आहे पण रिस्की आहे. बाकी हे फुलं वगैरे खूप छान आहेत. कोणती फुलं आहेत? इथून रस्ता आहे ना, मी बोलले हे चढायचं का काय. आता वर बघ ना, बघितलं ना लो की वरती फुल फॉग आहे आणि खालती बघ ना, तो बघ ना ते रेषा इथं कडक ऊन लागत असेल ना त्या लोकांना खालती. बघ ना, जर का आम्ही इथं चढून नसतो ना, अशीच उडत आला असतं, गारवा लागला असता. पण सध्या आम्ही फुल घामाघूम टंच. बाई पाणी पाणी प्यायचं कसंच चढाई आमच्यावर चढते. पकड जरा. नाही आपण गावठी स्टाईलमध्ये. सॉरी प्लॅन कॅन्सल. लोकांनी बाईक केलेली असते. नाही तिथं तरंगताना दिसला आतमध्ये मला काहीतरी. हा सगळं ये. नाही नाही मामा, हा हे बेस्ट आहे. थोडं पण असं वाटत नाही की जोरात पळू. मध्येच स्टार्टिंगला खूप पळालो आम्ही. स्टॅमिना चांगला ठेवा, रोज एक्सरसाइज करा, तेव्हा तुम्हाला हे काहीच नाही वाटणार. आता मी तुम्हाला दाखवतो, एवढं खतरनाक आहे. बाकी हे झाडं बघितले ना, आता हॅरी पॉटरवाले वाटतात. हॅरी पॉटरवाले सीन्स. बाकी व्ह्यू खूप छान आहे. म्हणजे तुमचा थकवा जाईल. पण दिसतंय का नाही माहिती नाही, बट चालू आहे. थोडं धुका येत आहे आणि त्या धुक्यातून आपली पब्लिक, हे जयेश भाऊ आपली बॉडी दाखवत. हे भाई सांभाळून या इथून व्यवस्थित. भाई एकदम आराम से. हा क्या हे हात टेकवत या, हात टेकवत या. पाणी पिलं गेलं ना भाई. आता आम्ही लिंबू सरबत ब्रेक वापस घेतो. थकलोय, म्हणजे मी नाही थकलोय, हे लोक थकले म्हणून मी पण बसलोय यांच्यासोबत. देवी पकडता. तर आम्ही लिंबू सरबत बनवतोय. असं जवळ दाखवतो ना. लिंबू पण जंगलात लिंबू पण जंगलात. लिंबू सांग काश्मीरची नको. मोठे निंबू पिक्चर माहिती ना, एक रुपये काय ते ब्लॉगर्स लोकांना फ्लूड लावा ना. बाबा हे तुम्ही काय पेलं? हे पेळायच्या तोंडावर मारतील. तोंडावर मारतील लिंबू. भाग इधर ते. चालू होती माहिती. एक युट्यूब ब्लॉगर आहे, भांग पिला, फॉरेनचा होता. हा, त्याला हॉस्पिटलाइज केलं. पोरांनी त्याला भांग पाजून दिलेला. अरे लॉगर होता, जस्ट असाच फिरत होता, तो भांग पिला. त्याला एनर्जी ड्रिंक म्हणून पाजली का पिला? इंडियन एनर्जी ड्रिंक. अच्छा, म्हणून पाजली. फॉरेनर होता. अरे ते आवली लोकच असं येऊन बाहेरून काहीतरी पितात, त्यांना ट्राय करायचं असतं. ट्राय करायचं पण तेच करायचं असतं. ते आपल्यापेक्षा बेकार असतं. उलट आपले इंडियन सांगून ठेवतात भाई. अरे यार, अरे शेंडेला काढा याच्यातून. शेंडेचा अंश बाकी राहिलाय. उडून काढा बाहेर.
अशा प्रकारे आपलं लिंबू सरबत रेडी होते. समुद्र मंथन चाललंय. आता अमृत बनते आपलं. ह्यानी हा शब्द वापरलाय, हा याच्याकडे फोकस जो केला ना मी झूम मारलाय ह्यानीच. एक कप साखर टाका अजून थोडी. हा शब्द चहाची पण वाट लावली तू नंतर घे. चहाची पण अशीच वाट लावली. मी माझ्या नियमात टाकली. तुझ्या नियमात टाकू का? पाहिजे डबल साखर घे तू. हा शांतपणा नको करू. त्याचे कपामध्ये टाकून त्याचं कुठं ऐकतं, त्याचं घरी आम्ही ऐकत नाही. अरे तो म्हातारा जबरदस्तच दाखवला. तो भारी तंबाखू मारतो. नंतर आहे ना मुलाखत घेतली होती. हा तुम्ही असं का बोलले? तर सगळेजण फुल लिंबू सरबत पिऊन त्याला माहितच नव्हतं एनर्जी येईल आता. बरं तुझं ऐकलं नाही. बाबा पहिले पाणी घेऊ थोडस प्यायला ना. आपला जळगावचा ऋतिक रोशन मागे बसला. थोडंसं अजून टाणा टाणा थोडं देऊ ना पाणी. पहिले आम्हाला पण पिऊ दे. आम्हाला काहीच नाही. हे काय तुला पाहिजे त्याच्यात कोणत्या वर्षी आलेला हा माणूस काय वाढले ना अजून. बाबा मागचे 6 महिन्यापासून बसतात. झालेलं बरोबर. भाई कसं वाटलं लिंबू सरबत पिऊन? एक नंबर. एक नंबर बाबा. फुल एनर्जी ना. इथे किती वेळ आहे? तुम्हाला भीमाशंकर चढताना थोडस जेव्हा ट्रेकिंग राहील हे बघा अशा ठिकाणी साईन आहे. हे 260 झाले बाबा. नाही 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 हे तुम्ही मस्त एकदम एवढे झाले तेवढे घ्या. वर नाही देते. अरे नाही राहू द्या. तुमचे एवढे झाले ते 13-26 झाले. 260. देखो इसको बोलते हैं भाई अमेरी. पाणी पिले पाणी. हे बाबा 5 वाजेपर्यंत बसतात संध्याकाळी. गावठी होतो ते तेवढे पण तरी ते 10 रुपये एक्स्ट्रा आम्हाला सूट देत होते तर आम्ही नको बोललो. त्यांची पण एवढी मेहनत आहे दिवसभर येऊन इथं बसायचं. अजून अर्ध्या तासाचं सांगितलं त्यांनी, फक्त अर्ध्या तासाची ट्रेकिंग आहे. थोडेसे पाय रिलॅक्स झालेत, परत चालू शकतो. बाकी लिंबू सरबत पिऊन खूप बरं वाटलं. तहान पूर्ण. किती वर्ष तुमच्या लगेच चालू. सो आमची इथे फोटोशूट झालाय मंजुमल बॉयज टाईप. आम्ही सगळ्यांनी दगडावरती बसून फोटो काढले. आता आम्ही गुफा शोधतोय पडायला आत. काय वेगळा पक्षी बिक्षी असं काही दिसत नाही ना अजून. आपलं आता स्वागत झालेलं आहे या रस्त्यावरून फुलं टाकून. भाई जिकडे तिकडे एकच नंबर. काय व्ह्यू आहे सिरियसली. फुल पकडू जरा झूम कर. नाही ते कुठे? अरे वाव सही है ना. गणेश भाई प्रो देखा प्रो ये कॅमेरा घेतो प्रो. भाई लोग काय पाहिजे अजून अशा ट्रॅक मध्ये अजून तुमचं स्वागत पण करतात बघा. गुड. ही तुमची अचीवमेंट आहे. सच्चा यू बघ भाई जबरदस्त. भाई वाटत नाही असं स्वागत होतंय आपलं फुलं बिलं टाकून. स्वागत करूया मंजुमल बॉयज. एक नंबर यार.
आता अजून तिकडे जायचंय आपल्याला, ते आपण फोटोशूट करूया थोडासा आता, एक 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 एक. गाईज फायनली सरप्राईज. ह्या लोकांचे एक्सप्रेशन्स बघा आता. आमचा ट्रॅक ना संपलाय. कैसा लग रहा है गणेश भैया? ट्रैक खत्म, पहुंच गए ऊपर. फायनली आमची भीमाशंकर ट्रॅक कंप्लीट. पोचलो. इथून आता नॉर्मल आहे. मी इथपर्यंतची व्हिडिओ बघितली आहे ना, बस याच्यानंतर नॉर्मल चालायचं आहे. मग आपण डायरेक्ट तिथे मंदिराच्या इथं पोचतो. वरतून आपल्याला फक्त आणि फक्त धुकंच दिसत होतं, पण हे बघा चमत्कार आहे. इथे फुल वेगळा सीन चालू असतो. जमलं तर हा हा भरपूर पॉइंट आहे तिथं. जर का ते करायचं असेल ना तर आपल्याला एका दिवशी बाय रोड यावं लागेल. आणि नाही यायचं असंच, पण जो पॉईंट म्हणतो ना मी तुला, तो एक काहीतरी सूर्यास्ताचा पॉईंट आहे. सूर्यास्ताच्या वेळेला तिकडे जायला लागतं. आणि सूर्य हा इथं फोन सायलेंट करते. तरी मी रात्री बोललो अलार्म समजून कट नका करू. आणि ते जाऊ दे, मी अलार्म पण लावलेला. कितीचं माहिती का? 4:30 4 PM. अच्छा 4 PM. 3:30चा अलार्म लावलेला. बरोबर हो. अभी बजा क्यों नहीं इसलिए देख रहा था मॉर्निंग में. बोला ये आया उठाने को बजा नहीं आला ना. फक्त हे नाही कळते की कुठे चाललंय आता. मंदिराची वाट. ओके जायचा रस्त्याचा मार्किंग येतो आणि भीमाशंकरची मार्क इथे. सो आता आपण पुढे जाऊ. अजून काही चढाईवाला पॉइंट असेल तर आपण बघू. आता थोडासा आराम घेतलाय. हार्डवाले पॅच फिनिश्ड. सरप्राईज असेल पुढे तर काय सांगता येत नाही, बट एवढं इनफ आहे आजच्यासाठी. आता उतरायचं आहे तेवढंच आम्हाला. चलो बाय बाय. आमच्या 2-3 पब्लिकनी मस्त की आंघोळ केली इथे. फ्रेश वगैरे झाले गणेश भाई वगैरे. एकदम प्रॉपर दर्शन घेतील आहे. एकदम आंघोळ वगैरे करून आम्ही घरूनच एकदम स्वच्छ आंघोळ करून आलेलो, त्याच्यामुळे आम्हाला परत आंघोळीची गरज नाही आम्हाला. आणि इथं क्लायमेट बघा एक नंबर. फुल ऑक्टोबर महिन्यात. ए भाई साहब फॉग आला लेन्सवरती. नाही पण दिसते, क्लिअर दिसते. हा दिसते, क्लिअर दिसते एकदम ना. थोडंसं नाही, हलकंसं शॉर्टेज होईल जायला आलाय तो. थोडा कॅमेरा गरम झाला की माझा तो आतला लेन्स मधला फॉग जाईल. बाकी मंदिर या साईडला आहे. लवकरच आपण मंदिराचं दर्शन करू. आतमध्ये अलाउड नसणार. हे पब्लिक आमची जरा व्ह्यू वगैरे बघून आली जिथून आम्ही चढून आलोय. और हमारे गणेश भाई छावा बन गए. बाकी इकडे तुम्हाला सोय आंघोळी वगैरे करायची 50 रुपये पर पर्सन घेतात आंघोळीचे एका माणसाचे. आणि वॉशरूमला त्याला 10 रुपये. हे बघा आंघोळ कुठून आणलाय? आंघोळ करून आल्यावरती एवढे खतरनाक दिसतात. हे छावा बन गया एकदम फ्रेश. एकदम साऊथचे हिरो. पावडर बिडर आपण आणले का? हे रुमालाच आणली असेल ना ती शाळेत लावायची तसे. पावडर फिक्स असते का? हा काही पण नसू दे पावडर पाहिजे. अरे व्हिडिओ काढते. आता आम्ही असे लाईनीत उभे राहिलोय. लाईन तशी खूप मोठी आहे, पक्की मोठी आहे. अजून आम्ही थोडेसेच पुढे सरकलोय. लाईन भरपूर आहे. मला वाटतं प्रॉपर आम्हाला लागेल 2 तास जसे त्यांनी सांगितले. आमची पब्लिक मागे
येतात आहेत हिशोब करत करत आतापर्यंत किती खर्च झालाय. आवर्स लेटर अजून आम्ही इथंच आहे. एनर्जी नाही आहे माझ्यात, एनर्जी डाऊन झाली म्हणजे पण नाही पण आता वडापाव कार्बोहायड्रेट फायबर प्लस अजूनपर्यंत पण आम्ही लाईनीतच आहे. तशी गाभाऱ्यात म्हणजे सॉरी गाभाऱ्यात पण मंदिरात एंट्री केली. फायनली आमचं दर्शन झालंय. अशा प्रकारे आमचं फायनली दर्शन झालेलं आहे आणि आम्ही आता निघालेलो आहे. हा कुंड होता, त्या पहिले आंघोळ करायची सोय होती आणि आता तो सध्या बंद केला आहे. एक्झिट बाहेर निघायचा रस्ता. ॲक्च्युली आम्हाला घाई झाली आहे, आम्हाला भरपूर लेट झालं आहे आणि खाली उतरताना अंधार होईल तर त्याचंच टेन्शन आहे. हे कलाकंद ते मलाई एक नंबर. मित्रांनो आपण आता उतरायला सुरुवात केली आहे. अर्धच डोकं दिसते. ओके अरे हां हे वाईट नाही तरी पण थोडंसं 6 राईट वाजलेत आता. दादा आपली सगळी मित्रमंडळी चालू उतरायचं. बघू आता किती वेळ उतरवायचं आपण. हे भाऊ तर बोलतो आपल्याला 2 तासात उतरवून देईल. काय माहिती आता धक्का मारतो का काय उतरणारच. अरे भाई चलो अभी फटाफट उतरते. आम्हाला टेन्शन हे आहे की उजेडात आम्ही उतरलो पाहिजे. आमच्याकडे बॅटरी डाऊन येत. आता जयेश बोललाय मी उडी मारे डायरेक्ट शॉर्टकट मारे शॉर्टकट डायरेक्ट करू देऊ. आमचे 2 मेंबर मागे आहेत, बाकीचे सोबत आहेत सगळे. हे दंडे बिंडे घेऊन ठेव काठी मला पुढून पुढून. हे बघ खांडस लिहिलंय ते. मला पण घ्या. दांडेवाले पुढे राहा. आपला काय त्याच्यात दांडेवाले पुढे राहा. कसं कोणी आला दिलं मध्ये फटकायला. हे सनसेट बघून जायचं का? आधीच आम्हाला भजीवाले मावशींनी घाबरवून ठेवले की ते वाघ येतो. काय मोन्या मोन्या हे मोन्या भजीवाली मावशींनी काय सांगितलंय? वाघ येतो ना. जंगली जनावर असतात म्हणजे वाघ दिसतंय. आम्ही मोठी जंगल. कोणत्या टाईपचे आवडतात, गावठी की कसे इंग्लिश बॉयलर? आपण इंग्लिश पुढे केलेलं आहे. सगळी इच्छा पूर्ण करणार आहे मी आज. माहित कोण भाई ती काठी आपल्याला ना मित्रांनो नाही कामात येणार. मित्रों अभी हम उतरने वाले हैं. हे भाई आता उतरायचे इथूनच उतरलेलो ना आपण पक्का. एवढा टाइम लागला. 4.5 तास लागले. चलो आता आपण डायरेक्ट खाली गेल्यावरतीच भेटू, कारण का आता झपाझप उतरायचं. झपाझप आमचा प्रो प्लेअर पुढे गेलाय. आता तो डायरेक्ट स्प्रिंग लावली पायाला आणि ससाट टनाटन टनाटन. फक्त दगडावर पडू नका. पडले तर त्याची जिम्मेदारी नाही घेणार. थँक्यू.
काय बोललो उतरायच्या टायमाला काहीच वाटणार नाही. गाईज बघा आता हळूहळू हा फॉग पूर्ण इकडे जमा होईल. भाई हा फॉग एक नंबर आहे. हळूहळू पूर्ण मला पण ह्याच्यामध्ये पसरत जाणार आहे. आणि आमचे 2 मेंबर अजून आले नाही. लवकर या. आवाज आहे ना. संदीप सच्या हा फॉग पूर्ण इथं पसऱ्याच्या आधी आम्हाला खाली उतरायचं नाही तर आमची कसम चढतोय तो वर. ते दोघांना येऊ दे. हा कुठे गेला एकटा गेला खाली. थांबेल माया ना माया थांबा मायाचा टेन्शन चल. थंड हवा एकदम आणि पूर्ण फॉग. आता इथं काहीच नव्हतं इथं पण यायला लागलंय. आणि आमची पब्लिक आली. भाई तुला माहिती आहे का हे नव्हतं काहीच आता जस्ट आलाय आणि हे व्हिडिओ मध्ये आलाय. म्हणजे नाही आता रस्ता माहिती आहे. अंधार होण्याआधी खाली उतरायचा सर्वांवरती प्रेशर होता. गाईस मी जे बोलत होतो फॉग आल्यावर अंधार होणार आहे तो अशा प्रकारे काहीतरी होणार होता आणि तो झालाय. तर माझा कॅमेरा पण सध्या फोकस करायच्या याच्यामध्ये नाही मूडमध्ये. मेरे को लगता है इधर 6:30 बजे तक पूरा डार्क हो जाएगा. 15-20 मिनिटांमध्ये फुल. हा म्हणजे तेच 15-20 मिनिटातच डार्क होईल. पण घाईघाईमध्ये ना उगाच चुकीचा टर्न वगैरे नका मारून घेऊ. कसं पण करून तो वाला पॅच आहे ना तो निघून जाऊया उजेडात. तो जिथं स्लिपरी होता ना तो वाला पॅच लाईटमध्ये काढला पाहिजे. अंधारात वाट लागेल. पुढे येतो हलका हलका जॉग करत जाऊया ना. चला पब्लिक में फुल दहशत वाला माहौल. बघा काय फटे तो फटे नवाबी ना घटे. अरे मेरा दंडा टूट गया रे मेरा भाई. चलो लेट्स गो बॉयज. चल चलो होएंगे कामयाब. आईला ती पण बरोबर नाही बोलत. अरे आपली बाईक बघ तिथे बघ ती. ही तो डोंगर क्लिअर दिसतोय आता. जिथं विनायक आता पल्ले ते आपली का इथे थोडी. आणि मी पुढे पडलो. हे तो बघ ब्लॅक पॅन्थर आहे पुढे. चलो मग काय पुढे बघूया. हा सावकाश व्हिडिओ द्या ठेवून. चढताना मजा आलेली गाईज तेवढीच उतरताना पण मजा येते. सही व्ह्यू आहे एक नंबर. ऐसा बोलने का मतलब शाम को ऐसा खास पीने के लिए काय बोलते पब्लिक. रात को आके सोने का. जेवढा उतरताना चढताना व्ह्यू मजा आली तेवढीच उतरताना पण येते. त्याच्यापेक्षा जास्त मजा उतरताना येते कारण आता चढताना ताकद लावायला लागत होती उतरताना नाही. हे एक नंबर आहे. आणि इथं हे असं आहे डायरेक्ट बॅक कॅमेरा चालू करून शूट करायचं आहे पण माहिती नाही ब्लर का होते.
तो किल्ला आहे हा समोर. पदरगड ना हा कदाचित. एक फोटो घेऊ दे त्याचा फक्त. कदाचित नाही पोहोच. भाई उतरताना पण क्लास व्ह्यू भेटतो माहिती आपल्याला. आता किती वाजलेत? किती रे? 5:45 ना? 6:30 झालेत आणि आम्ही 75% खाली उतरलो. पण मला वाटतं पाऊण तासात उतरलो आम्ही. कुठे मॅगी घेतलेली? खालती घेतलेली का? ओके मग 50%च. मस्त आहे. अंधार पण झाला बराच. तर डेंजर आहे. उतरायला थोडासा आम्हाला त्रास व्हायला लागलाय. गाईस सध्या व्हिडिओ ब्लर येते पण तुम्हाला सिच्युएशन सांगायची आहे की आता फुल अंधार झालाय आणि आम्ही चाललोय फुल डोंगरांच्या झाडांमधून. सोजा दादी सोजा जे काय ते टॉर्च घेऊनच चालायचंय. हा पण असं पण ट्रॅकिंग इथं काहीतरी टाईम यायला त्याच्यानंतर बंद असते. नाईट ट्रेकिंग पण असतं ना. आपण ॲक्च्युली कसं आहे इन्स्ट्रक्शन्स वगैरे बघितलेले नाहीत. सगळे एकमेकांना आवाज देत चालतात. आरामात केदार पाय मुरगळ. हे भाई मॅगीवाला स्पॉट नाहीये. हा पण नाहीये. मॅगीवाला स्पॉट खूप पुढे मित्रांनो. अजून तर आपल्याला हे टोक दिसतंय ते दिसणं बंद झालं पाहिजे. आता दगडी मोठा दगड लागेल आता. अजून आपलं महादेव यायचं आहे. केदार अजून खूप टाइम आहे आपल्याला बाहेर जायला. अजून खूप टाइम आहे बाहेर जायला. हो सुनिया राता दे विच तू. हो सच्चा आले का सगळे? हेज कुछ भी नहीं. आजू बाजू एकदम अंधेरा फुल सन्नाटा. चलो ये भी थ्रिल कर लिया. मजा आली. मित्रांनो आमची अशा प्रकारे ट्रॅक झालेली आहे भीमाशंकरची. आम्हाला लागला बराच वेळ खाली उतरायला पण आम्ही उतरलो आणि चांगला एक्सपिरियन्स राहिला आमचा. इथं का आता आम्ही चाललोय परत रिटर्न घरी. 8:30 वाजले आम्हाला. आम्ही उतरायला किती वाजता घेतलेलं? 5:45ला. मला हे जेवलेलं नाही टायमर दाखवला बघा. 12 तास झाले दिसतोय. हे करून याला मोबाईल दाखवायचा. एवढे झालेले 12 तासात आम्ही भीमाशंकर ट्रेक कम्प्लीट केला. रिटर्न आलो आपण 12 तासामध्ये. आता तुम्हाला भेटतो पुढे. थोडंसं बसायचं आहे जेवायला डिनर वगैरे करायला. भूक लागली आहे भरपूर. भजी खाऊन निघालेत बाई. गाडी बंद पडते. चलो बाय. गुड नाईट.